Good morning student. Today we learn about the why SME need to be encouraged, then examples of other countries and what the Indian government can do. These three parts we learn in this lecture. So we start with first why SME need to be encouraged. First is SME are the best engine of employment since they provide the more job per rupee capital and the per rupee of revenue rather than the large company do. It is estimated that Indian SME have a labor intensity of nearly 4 times that of the large enterprise. म्हणजे त्या ठिकाणी SMEच म्हणजे स्मॉल आणि मायक्रो लेवल एंटरप्राइजला एनकरेज करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची कारणं काय काय तर म्हणजे त्यांना प्रोत्साहित का केलं पाहिजे याच्यासाठी कारणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये सांगितलं की SMEज जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट झालेली दिसून येते. म्हणजेच SMEजला ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट इंजिन हे बेस्ट इंजिन मानलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी SMEच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट झालेली दिसून येते. त्याचबरोबर पर रुपी कॅपिटल असेल किंवा पर रुपी रेव्हेन्यू असेल याच्या प्रमाणात आपल्याला जास्तीत जास्त जॉब हे त्या ठिकाणी SMEच्या माध्यमातून आपल्याला जनरेट झालेले दिसून येतात रादर दॅन लार्ज कंपनीज. म्हणजेच मोठ्या कंपनीपेक्षा आपल्याला स्मॉल आणि मायक्रो लेवल एंटरप्राइजच्या माध्यमातून आपल्याला पर रुपी कॅपिटल आणि पर रुपी रेव्हेन्यूच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात जॉब हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड झालेले दिसून येतात. त्याचबरोबर असं एस्टिमेट करण्यात आलं आहे की लार्ज एंटरप्राइजपेक्षा स्मॉल स्केल आणि मायक्रो लेवल एंटरप्राइजमध्ये आपल्याला 4 पटीने जास्त हे लेबर इंटेन्सिटी असलेले दिसून येते. म्हणजेच ज्या प्रमाणात आपल्याला लार्ज एंटरप्राइजमध्ये जॉब मिळतात किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त हे एम्प्लॉयमेंट ही आपल्या ठिकाणी किंवा लेबर इंटेन्सिटी ही आपल्या ठिकाणी आपल्याला स्मॉल किंवा मीडियम स्केल एंटरप्राइजमध्ये असलेली दिसून येते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे SMEजला त्या ठिकाणी एनकरेज करणं खूप गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एनकरेजमेंट त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. Next is they develop and grow new technology and new business model that large companies are by definition to risk aware to deal with. म्हणजेच त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइज असतील किंवा मायक्रो एंटरप्राइज असतील ते आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असेल किंवा न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं असेल, त्याचबरोबर न्यू टेक्नॉलॉजी ग्रो करणं असेल किंवा न्यू बिझनेस मॉडेल त्या ठिकाणी डेव्हलप करणं असेल, या सर्व गोष्टी आपल्याला करताना दिसून येतात. परंतु लार्ज कंपनीज असतील किंवा लार्जर कंपनी असतील त्या मोठ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी रिस्क अवेअर करताना दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना किंवा नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करताना लार्ज कंपनी आपल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्क अवेअर त्या ठिकाणी करताना दिसून येतात. परंतु स्मॉल स्केल एंटरप्राइज असेल किंवा मायक्रो एंटरप्राइज असतील ते डिरेक्टली आपल्या ठिकाणी न्यू टेक्नॉलॉजी असेल किंवा न्यू बिझनेस मॉडेल असेल त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करताना किंवा ग्रो करताना दिसून येतात. व त्याच्या माध्यमातून आपल्याला इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी स्मॉल आणि मीडियम स्केल एंटरप्राइजला त्या ठिकाणी एनकरेज करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज as an overall group of companies on the per rupee investment basis, they create a greater wealth than the large companies. नेक्स्ट दिलं आहे की जर आपण त्या ठिकाणी ओव्हरऑल कंपनीचा ग्रुप त्या ठिकाणी तयार केला व त्याच्या माध्यमातून जर आपण आयडेंटिफिकेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की जी काही पर रुपी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइज आहे त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला वेल्थ क्रिएट करताना दिसून येतात. म्हणजेच जे काही संपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला तयार करताना दिसून येतात रादर दॅन लार्ज कंपनी. म्हणजेच मोठ्या कंपनीपेक्षा आपल्याला स्मॉल एंटरप्राइज असतील किंवा मायक्रो एंटरप्राइज असतील ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पर रुपी इन्व्हेस्टमेंट बेसिसवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात वेल्थ क्रिएट करताना दिसून येतात. त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अशा ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी एनकरेज करणं, प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे. तरच आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेशनची वेल्थ ही आपण क्रिएट करू शकतो. नेक्स्ट इज SME हॅव अ बेस्ट रेकॉर्ड ॲज एन ओव्हरऑल ग्रुप इन सपोर्टिंग एथनिक अँड कम्युनल डायव्हर्सिटीज इन द प्रिन्सिपल्स अँड एम्प्लॉई दॅट आर दे इन्व्हॉल्व. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला दिले की SMEच्या माध्यमातून आपल्याला ऑर्गनायझेशनचे जे काही प्रिन्सिपल्स असतील त्याचबरोबर ऑर्गनायझेशनचे काही एम्प्लॉई असतील यांच्यामधलं जे काही सपोर्टिंग एथनिक असतील किंवा जे काही कम्युनल डायव्हर्सिटी आहे ते आपल्याला योग्यरित्या रेकॉर्ड आपल्याला बेस्ट चांगला रेकॉर्ड याचा असलेला दिसून येतो. म्हणजेच SMEच्या जे काही प्रिन्सिपल असतील किंवा एम्प्लॉईज असतील यांच्यामधलं जे काही सपोर्टिंग एथनिक असेल किंवा कम्युनल डायव्हर्सिटी असेल यांचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला रेकॉर्ड असलेला बेस्ट रेकॉर्ड असलेला दिसून येतो. The growth of SME very clearly encourage individual from the disadvantaged group to leverage their own strength to break out the traditional social limitation. त्या ठिकाणी दिलं आहे की जी काही SMEची ग्रोथ आहे ती आपल्याला वंचित समूहातील व्यक्ती आहेत त्यांची पारंपरिक समाजातील मर्यादा तोडण्यासाठी त्याचबरोबर त्यांची स्वतःच्या सामर्थ्यासाठी फायदा करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करताना दिसून येतात. म्हणजे जो काही वंचित समाज आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला त्यांचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोत्साहित करताना दिसून येते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी SME जे आहे त्याने म्हणजे स्मॉल आणि मीडियम स्केल एंटरप्राइज आहेत त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणात एनकरेजमेंट करणं गरजेचं आहे. तरच आपण त्या ठिकाणी जे काही वंचित समूहातील लोक आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी त्यांची देखील आपण डेव्हलपमेंट ही ॲटोमॅटिकली करू शकू.
अशा प्रकारची वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ठिकाणी स्मॉल आणि मीडियम स्केल किंवा स्मॉल आणि मायक्रो लेवल एंटरप्राइज आहेत त्यांना आपल्या ठिकाणी एनकरेजमेंट करणं, त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. तर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची ही जी काही डेव्हलपमेंट आहे ती आपण करू शकतो. म्हणजेच त्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा डेव्हलपमेंट असेल, त्याचबरोबर वेल्थ क्रिएशन असेल, त्याचबरोबर इतर जे काही गोष्टी आहेत म्हणजेच त्या ठिकाणी परत वंचित समाजाची डेव्हलपमेंट आहे, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे आपल्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजला एनकरेजमेंट करणं, प्रोत्साहित करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज एक्झाम्पल फ्रॉम अदर कंट्रीज. व्हेरियस गव्हर्नमेंट हॅज डेव्हलप अ डिफरंट मॉडेल फॉर SME सपोर्ट मोस्टली बेस्ड ऑन द लोकल नीड अँड कल्चर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अदर कंट्रीची एक्झाम्पल दिली आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे प्रत्येक कंट्रीचं जे गव्हर्नमेंट आहे ते आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल त्या ठिकाणी आपल्याला SMEच्या सपोर्टसाठी आपल्याला तयार करता दिसून येतं. म्हणजे जी काही लोकल नीड आहे, त्याचबरोबर लोकल कल्चर आहे, त्यानुसार आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजीज ह्या ठिकाणी डेव्हलप केली आपल्याला दिसून येतात. मग या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिले आहेत की इतर कंट्रीमध्ये, आपल्याला बाहेरच्या कंट्रीमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी मॉडेल तयार केली जातात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी SMEजला सपोर्ट केला जातो, त्याची एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. First is the Chinese government has put through the number of wide range initiative to the develop enterprise in the what was still recently the state controlled economy. Government funded the industrial park, government funded the grant in end model via the investment fund, a clear base of purchasing from the local vendor and so on has grown Chinese enterprise to 44 million recently. त्या ठिकाणी आपल्याला पहिलं दिलं आहे ते म्हणजे चायनीज गव्हर्नमेंट. तर चायनीज गव्हर्नमेंटने काय केलं तर सध्याची काही राज्य नियंत्रित अर्थव्यवस्था होती त्यामध्ये उद्योजकांना विकास करण्यासाठी चायनीज सरकारने बरीच अशी विस्तृत योजना त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच जे काही स्टेट कंट्रोल इकॉनॉमी आहे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात एंटरप्राइज डेव्हलपमेंटसाठी, एंटरप्रेन्योरच्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात अशी योजना आपल्याला राबवलेल्या दिसून येतात. मग त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे वेगळं आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला इंडस्ट्रियल पार्कला फंड देताना दिसून येतं. त्याचबरोबर एंटरप्राइजला त्या ठिकाणी मदत स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फंड प्रोव्हाइड करताना दिसून येतं. मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर फंडच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपल्याला ठिकाणी करताना दिसून येतं. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे जे काही पर्चेस आहे ते आपल्याला पूर्णपणे आपल्याला लोकल वेंडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्चेस केले जातात. म्हणजेच गव्हर्नमेंटला लागणारे किंवा देशामध्ये लागणारे जे काही पर्चेसिंग आहे ते पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी लोकल वेंडरकडून घेतलेले दिसून येतात. व त्याच्या माध्यमातून आपल्याला चायनामध्ये सध्या जर पाहिलं तर आपल्याला 44 बिलियन म्हणजे 44 मिलियन इतका आपल्याला एंटरप्राइज त्या ठिकाणी ग्रोथ झालेली दिसून येते. नेक्स्ट इज इन जपान द लार्ज एंटरप्राइज हॅव बीन एनकरेज टू यूज द सर्व्हिसेस अँड द प्रोडक्ट टू स्मॉल एंटरप्राइज ॲज अ पार्ट ऑफ देअर ओन डिलिव्हरी मॉडेल. द मिनिस्ट्री फॉर द इंडस्ट्रियल ट्रेड अँड इंडस्ट्री through its small business agency also act as a VC for the startup in the technology arena. Japan also established a specific tax break for the angel investor that encourage them to invest into the other startups. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कंट्री दिली ती म्हणजे जपान. मग जपानमध्ये काय केलं जातं तर जे काही लार्ज एंटरप्राइज असतील त्यांना त्या ठिकाणी एनकरेज केलं जातं की स्मॉल एंटरप्राइज किंवा स्मॉल कंपनीच्या माध्यमातून जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात किंवा जे काही प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात ते त्या ठिकाणी वापरण्यासाठी लार्ज एंटरप्राइज जे आहेत त्यांना ठिकाणी एनकरेज केलं जातं, त्यांना प्रमोट केलं जातं किंवा त्यांना प्रोत्साहित केलं जातं. आणि जे काही स्मॉल एंटरप्राइज आहेत किंवा स्मॉल कंपनीज आहेत त्यांनी प्रोड्यूस केलेले त्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ते यूज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांचं एक डिलिव्हरी मॉडेल म्हणून त्या ठिकाणी पार्ट त्या ठिकाणी बनवून त्यांच्या प्रोडक्टचा डिलिव्हरी पार्ट बनवून त्या ठिकाणी एक आपल्या प्रोडक्ट त्या स्मॉल एंटरप्राइजचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील हे खरेदी करण्यासाठी त्यांना एनकरेज केलं जातं. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्रियल ट्रेड अँड इंडस्ट्री, इंटरनॅशनल ट्रेड अँड इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या स्टार्टअपसाठी आपल्याला डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात हेल्प केलेली दिसून येते. त्याचबरोबर जपानमध्ये एक स्पेसिफिक टॅक्स ब्रेकर आपल्याला इस्टॅब्लिश केलेलं दिसून येतं. हे स्पेसिफिक आपल्याला एंजल इन्व्हेस्टर असतील त्यांना दिलं जातं. म्हणजे जे कोणी इन्व्हेस्टर आहे ते स्मॉल एंटरप्राइजमध्ये इन्व्हेस्ट करत असतील त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं व त्यांना प्रोत्साहन दिलं जातं की त्यांनी इतर जे काही स्मॉल एंटरप्राइज आहे त्यामध्ये देखील त्यांनी इन्व्हेस्ट करावी. त्याच्या माध्यमातून त्यांना टॅक्स बेनिफिट ह्या ठिकाणी दिला जातो. अशा पद्धतीचा स्पेसिफिक टॅक्स ब्रेकर त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेला दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला जपानमध्ये स्मॉल एंटरप्राइज असतील म्हणजे SMEज असतील त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज इन द UK द गव्हर्नमेंट हॅज एनरोल आउट द नंबर ऑफ प्रोग्राम इन्क्लुडिंग R&D एजंट्स अँड एड, small business loan guarantees, reduce tax burden on the small business, and generally supportive governmental model managed through the small business services agencies and the enterprise directorate. आपल्याला दिलं ते म्हणजे UK. तर UK गव्हर्नमेंट काय करतं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी R&D ग्रँट असेल किंवा एड असतील यासारखे प्रोग्राम म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रँट असतील, त्याचबरोबर
एड म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची मदत असेल, म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी मदत असेल, त्याचबरोबर फिनान्शियल हेल्प असेल, ही त्या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर स्मॉल बिझनेस लोनसाठी गॅरंटी त्या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर जे काही स्मॉल बिझनेस आहेत त्यांच्यावरती टॅक्स बर्डन आहे ते त्या ठिकाणी रिड्यूस केलं जातं. यासारखे वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा वेगवेगळे प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपल्याला UK राबवलेले दिसून येतात. त्याचबरोबर UK गव्हर्नमेंटलचे जे काही जनरल सपोर्टिव्ह गव्हर्नमेंटल मॉडेल आहेत ते देखील आपल्याला ठिकाणी स्मॉल बिझनेस सर्व्हिस एजन्सीच्या माध्यमातून मॅनेज केलेले दिसून येतात. त्याचबरोबर एंटरप्राइज डायरेक्टरेटच्या माध्यमातून आपल्याला जे काही UK गव्हर्नमेंटचे जे काही सपोर्टिव्ह मॉडेल आहेत ते त्या ठिकाणी मॅनेज केलेले दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला UKमध्ये स्मॉल एंटरप्राइजला सपोर्ट केलेला किंवा त्यांना एनकरेजमेंट केलेलं आपल्याला दिसून येतं. Next is in the US, the government has taken a strong position in supporting SMEs by the earmarking a large percentage of the government contracts specifically for the SMEs. This is actively administered by the Small Business Administration, a QC government organization that help the various departments implement their small business support program in line with the federal guidelines. The US also has a very strong granting aid model through the Small Business Innovation Research Program. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं की US, तर USमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजला सपोर्ट केला जातो, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम हे त्या ठिकाणी तयार केले जातात व त्याच्या माध्यमातून आपल्याला स्ट्रॉंग पोझिशन ही त्या ठिकाणी घेतली जाते. मग त्यामध्ये जी काही गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्ट असतील ती स्पेसिफिकली आपल्याला ठिकाणी SMEसाठी तयार केलेली दिसून येतात व त्याच्या माध्यमातून लार्ज पर्सेंटेजमधील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट ही SMEजला दिली जातात. त्याचबरोबर अशा प्रकारची जी काही कॉन्ट्रॅक्ट असतील ती पूर्णपणे आपल्याला स्मॉल स्केल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपल्याला ॲडमिनिस्टर केलेली दिसून येतात. त्याचबरोबर QC गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्या ठिकाणी तयार केले जातात. त्याचबरोबर स्मॉल स्केल एंटरप्राइजसाठी जे काही सपोर्टिव्ह प्रोग्राम असतील ते फेडरल गाईडलाईन्सवर त्या ठिकाणी आपल्याला तयार केलेले दिसून येतात. त्याचबरोबर USमध्ये देखील आपल्याला ठिकाणी ग्रँटिंग एड मॉडेल म्हणजेच मदतीसाठी जे काही मॉडेल आहे ते ठिकाणी आपल्याला तयार असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला स्मॉल बिझनेस इनोव्हेशन रिसर्च प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल एंटरप्राइज असतील त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत ही त्या ठिकाणी केलेली दिसून येते व त्याच्या माध्यमातून आपल्याला USमध्ये स्मॉल एंटरप्राइज डेव्हलपमेंटला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतं व त्यांची डेव्हलपमेंट आपल्याला केलेली दिसून येते. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम हे ठिकाणी आपल्याला USमध्ये राबवलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल एंटरप्राइजला ठिकाणी सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. सम सिटीज गव्हर्नमेंट इन US has established the office facilities and high-speed internet connection and the service infrastructure to encourage the local entrepreneurs to start up without high starting cost. With a portfolio approach, city government has grown the local employment specifically thanks to some of these startup growing well. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला USमध्ये जे काही सिटी गव्हर्नमेंट आहे त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिस फॅसिलिटीज असतील, त्याचबरोबर हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन असेल, त्याचबरोबर सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे त्या ठिकाणी लोकल एंटरप्राइजला ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं व त्याच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहित केलं जातं की त्यांनी कमी कॉस्टमध्ये कमी स्टार्टिंग कॉस्टमध्ये ठिकाणी आपल्याला स्टार्टअप सुरुवात करावं. त्याच्यासाठी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज हे ठिकाणी आपल्याला सिटी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून USमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर पोर्टफोलिओ अप्रोचच्या माध्यमातून सिटी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी लोकल एंटरप्राइजेस किंवा लोकल एम्प्लॉयमेंट ह्या ठिकाणी आपल्याला ग्रो केलेले दिसून येते. त्याचबरोबर ते जे काही स्मॉल स्टार्टअप्स आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ग्रो केलेले दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकल एम्प्लॉयमेंट आहे ती देखील आपल्याला USमध्ये जनरेट झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला USमध्ये त्या ठिकाणी स्मॉल एंटरप्राइजला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी SMEच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा SMEला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम हे राबवलेले दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक कंट्रीच्या नेचरनुसार, त्याचबरोबर प्रत्येक कंट्रीच्या गरजा असतील, लोकल नीड्स असतील, त्याचबरोबर कंट्रीचं कल्चर असेल त्यानुसार आपल्याला प्रोग्राम हे त्या ठिकाणी डेव्हलप केलेले दिसून येतात. त्यानुसार आपल्याला SMEला सपोर्ट हा प्रत्येक कंट्री करताना दिसून येते. नेक्स्ट इज व्हॉट द इंडियन गव्हर्नमेंट कॅन डू. म्हणजेच इंडियन गव्हर्नमेंट त्यासाठी काय करतं, म्हणजेच इंडियामध्ये स्मॉल स्केल एंटरप्राइज डेव्हलपमेंटसाठी इंडियन गव्हर्नमेंट काय करतं ते आपल्याला पुढे दिलेले आहे. आपण आता पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट इज रिस्ट्रक्चर टेंडर गाईडलाईन दॅट स्पेसिफिकली रिस्ट्रिक्ट द इन्व्हॉल्वमेंट ऑफ SMEs. Such restructuring will ensure the SMEs are involved in the executions of the government contracts that may have otherwise been owned by the large players. It will also provide the basis for the private enterprise to use the services of SMEs in various ways in their own business. म्हणजे त्या ठिकाणी पहिलं दिलं आहे की इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही टेंडरसाठी जे काही गाईडलाईन आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याचं काम आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने केलेलं दिसून येतं. म्हणजेच सुरुवातीला जे काही टेंडर गाईडलाईन होते त्याच्यामध्ये आपल्याला रिस्ट्रक्चर केलेलं दिसून येतं. त्या गाईडलाईननुसार आपल्याला स्मॉल एंटरप्राइज आहे ते आपल्याला इन्व्हॉल्व होऊ शकत नव्हते. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या ठिकाणी स्मॉल एंटरप्राइजला इन्व्हॉल्व होण्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स येत होते
ते रिस्ट्रिक्शन कमी करण्यासाठी आपल्याला टेंडर गाईडलाईनमध्ये इंडियन गव्हर्नमेंटमध्ये रिस्ट्रक्चर केलेलं दिसून येतं. या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील त्याच्यामध्ये SMEजला म्हणजे स्मॉल आणि मीडियम स्केल एंटरप्राइज असेल ते इझिली त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होऊ शकतात. सुरुवातीला काय व्हायचं तर त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे त्याच्या गाईडलाईनमुळे स्मॉल एंटरप्राइजला इन्व्हॉल्व होण्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स यायचे व ते पूर्णपणे लार्ज प्लेअरच्या माध्यमातून म्हणजे मोठे एंटरप्राइज असतील ते त्यांना ते गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट हे आपल्याला घेताना दिसून यायचे. परंतु आता हे रिस्ट्रिक्शन कमी केल्यामुळे त्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग केल्यामुळे स्मॉल एंटरप्राइज देखील त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेताना दिसून येतात. त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट एंटरप्राइज असतील त्यांना देखील आपल्याला स्मॉल एंटरप्राइजच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील किंवा स्मॉल एंटरप्राइजच्या माध्यमातून जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातील ते देखील त्यांना स्वतःच्या बिझनेसमध्ये यूज करण्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन केलेली दिसून येते. म्हणजेच या गाईडलाईनच्या माध्यमातून रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून जे काही प्रायव्हेट प्लेयर असतील किंवा प्रायव्हेट एंटरप्राइज असतील ते देखील आपल्याला स्मॉल एंटरप्राइजच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाणारे सर्व्हिस असतील किंवा प्रोडक्ट्स असतील ते आपल्या बिझनेससाठी वेगवेगळ्या वेच्या माध्यमातून यूज करू शकतात. अशा प्रकारची प्रोव्हिजन आपल्याला इंडियन गव्हर्नमेंटने आपल्याला केलेले दिसून येते. इस्टॅब्लिशिंग अ प्रोग्राम हिअर द सिग्निफिकंट पर्सेंटेज ऑफ ऑल टेंडर बेस्ड स्पेंडिंग इज earmarked for the execution of SMEs. This is significant shift of attitude where the government actively support the growth of a horizontal sector of industry instead of unwittingly discouraging it as it done now. It is also one of the most effective way to develop the employment growth via SMEs as has been seen in US. म्हणजे ज्या ठिकाणी टेंडर बेसवरती जे काही गव्हर्नमेंटचे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यामध्ये देखील आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या एक्झिक्युशनसाठी त्या ठिकाणी आपल्याला सिग्निफिकंट पर्सेंटेज म्हणजे काही पर्सेंटेजमध्ये आपल्याला राखीव जागा ठेवलेल्या दिसून येतात. म्हणजेच काही राखीव प्रोग्राम हे त्या ठिकाणी SMEसाठी ठेवलेले दिसून येतात. हा एक महत्त्वाचा वे आहे. त्याच्या माध्यमातून आपण जो काही ॲटिट्यूड आहे स्मॉल एंटरप्राइजचा आणि लार्ज स्केल एंटरप्राइज यांच्यामधला जो काही ॲटिट्यूड आहे तो आपल्याला शिफ्ट करायला मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंट हे ॲक्टिवली आपल्याला ठिकाणी हॉरिझॉन्टल सेक्टर ग्रोथसाठी आपल्याला इंडस्ट्रीच्या हॉरिझॉन्टल सेक्टरमधील ग्रोथसाठी आपल्याला ठिकाणी सपोर्ट करताना दिसून येत आहे. म्हणजेच स्मॉल स्केल एंटरप्राइज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने इन्करेज करताना आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी टेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राखीव जागा ठेवणं म्हणजे स्पेसिफिक पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजला आपले जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील ते देणं यासारख्या पद्धतींमुळे आपल्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करताना दिसून येते. त्याचबरोबर याच्या माध्यमातून देखील आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रोथ निर्माण झालेली दिसून येते. म्हणजेच या माध्यमातून आपल्याला एम्प्लॉयमेंट ग्रोथ ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येते. ज्याप्रमाणे आपल्याला US दिसून येतं त्याच पद्धतीने आपल्याला SMEच्या माध्यमातून इंडियामध्ये देखील या पद्धतीने त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ग्रोथ ही केलेली दिसून येते. नेक्स्ट इज इस्टॅब्लिश ग्रँट अँड एड फॉर द R&D एफर्ट्स बाय द SMEs with the stated goal of commercialization the result in Indian market. An agency much like NSF in US but focus on SME can do wonder for the innovation and invention in India. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की स्मॉल एंटरप्राइजचे जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट एफर्ट असतात त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत असते किंवा अनुदान हे त्या ठिकाणी दिलं जातं व त्याच्या माध्यमातून आपल्या जे काही गव्हर्नमेंटचं गोल आहे की आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपल्याला कमर्शियलायझेशन करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एफर्ट्स घेतलेले दिसून येतात. म्हणजेच इंडियन मार्केटमध्ये कमर्शियलायझेशन करण्यासाठी स्मॉल स्केल एंटरप्राइजची डेव्हलपमेंट आपल्याला मोठ्या प्रमाणात केली जाते. मग त्या डेव्हलपमेंटसाठी लागणारे रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत असेल किंवा अनुदान असेल हे आपल्याला दिलेलं दिसून येतं. ज्याप्रमाणे आपल्याला US NSF दिसतं NSF आहे NSF एजन्सी आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला SMEवरती फोकस केलेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने आपल्याला इंडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनवरती फोकस केलेलं दिसून येतं. त्याच्यासाठी वेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी वेगळं अनुदान असेल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून वेगळं अनुदान असेल किंवा मदत ही आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी SMEच्या दिली जाते व त्याच्या माध्यमातून आपल्याला इंडियन मार्केटमध्ये कमर्शियलायझेशन कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज इस्टॅब्लिश अ क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम दॅट इज वाइडली अँड एसेन्शियली ॲक्सेसिबल टू द एंटरप्रेन्योर इन कंजंक्शन विथ द ट्रॅडिशनल बँक लेंडिंग. दिस विल बी एनेबल एंटरप्रेन्योर टू ॲक्सेस द डेट फंडिंग फ्रॉम देअर एक्झिस्टिंग कमर्शियल बँक विदाउट अ नीड ऑफ कोलॅटरल और पर्सनल गॅरंटी. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम हे त्या ठिकाणी आपण इस्टॅब्लिश केले पाहिजे व त्याच्या माध्यमातून आपल्याला एंटरप्रेन्योरला त्या ठिकाणी ट्रॅडिशनल बँकच्या सहयोगाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फंड हे त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी जर आपण त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्रेन्योरला दिली तर जे काही ट्रॅडिशनल बँक आहेत किंवा जे काही बँक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण एंटरप्रेन्योरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फंडिंग हे तयार करू शकतो. म्हणजेच
एंटरप्रेन्योर जे आहेत ते त्यांना डेप्ट आहे, डेप्ट फंडिंग आहे, त्याच्यावरती योग्यरित्या ॲक्सेस त्यांना मिळू शकतो व कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पर्सनल गॅरंटी किंवा कोलॅटरल गॅरंटी ही त्यांनी द्यावं लागणार नाही व त्याच्या माध्यमातून कमर्शियलच्या बँकच्या माध्यमातून आपण त्यांना जे काही डेप्ट फंडिंग आहे त्याच्यासाठी ॲक्सेस हा देऊ शकतो व त्याच्या माध्यमातून आपण एंटरप्रेन्योरची ग्रोथ ही करू शकतो. अशा पद्धतीने वेगळे मार्ग आहेत ते इंडियन गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपल्याला SMEच्या ग्रोथसाठी सपोर्ट हा केलेला दिसून येतो. Next is provide a specific drawback on tax and security due to SMEs so that they can operate with a small cash outflow in the early year of establishment. म्हणजेच त्या ठिकाणी एंटरप्राइज स्टार्ट करत असताना त्यांना काही प्रमाणात टॅक्स ड्रॉबॅक किंवा सिक्युरिटी ड्यू ड्रॉबॅक हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात व त्याच्या माध्यमातून आपल्याला SMEजला मोठ्या प्रमाणात बेनिफिट हा झालेला दिसून येतो. कारण स्टार्टअपच्या वेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणात फंड अवेलेबल नसल्यामुळे ते आपल्याला स्मॉल कॅश फ्लोमध्ये देखील आपला बिझनेस स्टार्ट करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना टॅक्स बेनिफिट किंवा सिक्युरिटी ड्यू ड्रॉबॅक्स हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात व त्याच्या माध्यमातून त्यांना हेल्पही केली जाते. नेक्स्ट इज रिस्ट्रक्चर टॅक्स फॉर द कॅपिटल गेन फ्रॉम द स्केल ऑफ SME स्टॉक such that investor are encouraged to invest into and expand the small business. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की जर एखाद्या एंटरप्राइजने त्या ठिकाणी किंवा एखाद्या इन्व्हेस्टरने त्या ठिकाणी स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या माध्यमातून जो काही स्टॉक खरेदी केला असेल त्याच्या माध्यमातून जे काही कॅपिटल गेन त्याला झालं असेल, कॅपिटल बेनिफिट झाला असेल त्याच्यावरती टॅक्स बेनिफिट हा त्याला दिलं जातं. म्हणजे जो कोणी इन्व्हेस्टर आहे तो स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या माध्यमातून किंवा मायक्रो एंटरप्राइजच्या माध्यमातून जो काही स्टॉक खरेदी करून त्याच्या माध्यमातून जो काही त्याला कॅपिटल बेनिफिट झालेला असतो त्याच्यावरती त्याला टॅक्स बेनिफिट हे दिले जातात. ते रिस्ट्रक्चर आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी एनकरेज केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं की स्मॉल एंटरप्राइजकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी किंवा त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्टॉक जो आहे तो खरेदी करावा. अशा पद्धतीने आपल्याला स्मॉल बिझनेस एक्सपेंड करण्यासाठी देखील त्या ठिकाणी इन्व्हेस्टरला मोटिवेट केलं जातं. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ रेग्युलेशन अँड टॅक्स अँड फीज टू SME. म्हणजे नेक्स्ट आपल्याला दिलं आहे की गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी आपलं जे काही गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइजचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, त्याचबरोबर टॅक्स असेल, त्याचबरोबर SMEच्या ज्या काही फीज असतील त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट केलेली दिसून येते. जेणेकरून स्मॉल स्केल एंटरप्राइनियर आहेत ते वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीजबरोबर रिलेशनशिप मेंटेन करण्यामध्ये एंगेज राहण्यापेक्षा ते जास्तीत जास्त आपल्या बिझनेसकडे कशा पद्धतीने फोकस करतील याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क जर आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केली, एकाच कोणत्या तरी ॲडमिनिस्ट्रेटरकडून जर स्मॉल स्केल एंटरप्राइजला रजिस्ट्रेशन असेल किंवा टॅक्स असेल किंवा फीज असेल या सर्व गोष्टी करता येत असतील तर वेगवेगळ्या एजन्सीजबरोबर त्यांना रिलेशनशिप मेंटेन करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ते आपल्या बिझनेसवरती जास्तीत जास्त फोकस करू शकतील. या अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात हेल्प ही SMEला केलेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसेस आहेत किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या इंडियामध्ये देखील इंडियन गव्हर्नमेंटने देखील स्मॉल स्केल एंटरप्राइजच्या ग्रोथसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज या डेव्हलप केलेल्या दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉल स्केल एंटरप्राइज असेल किंवा स्मॉल स्केल एंटरप्रेनर असेल यांच्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला हेल्प होताना दिसून येते. नेक्स्ट इज चॅप्टर नंबर 6. द चॅप्टर नेम इज सोर्सेस ऑफ फिनान्स. In that we learn about the introduction, then the venture funding, then fixed capital, working capital, sources of finance and so on. So we start with first venture funding. Finance is treated as a lifeblood of the modern business. No business can survive without a finance. Orderly working of the business enterprise is possible only when the adequate finance is made available. It is required for the promoting and the regular working of the enterprise. It is also required for an expansion and diversification of business. The total capital requirement of the business unit can be classified into 4 broad categories. म्हणजेच फिनान्सला त्या ठिकाणी मॉडर्न बिझनेसचं लाईफ ब्लड मानलं जातं, कारण फिनान्सशिवाय आपण बिझनेसची कोणतीही गोष्ट करू शकत नाही. म्हणजेच न्यू बिझनेस स्टार्ट करणं असेल, त्याचबरोबर बिझनेसमध्ये सर्व्हाइव्ह करणं असेल, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला त्या ठिकाणी फिनान्सची गरज असते. त्यामुळे बिझनेसमध्ये फिनान्सला त्या ठिकाणी लाईफ ब्लड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला बिझनेस एंटरप्राइज हे योग्यरित्या त्या ठिकाणी रन करायचं असेल तर त्याचबरोबर योग्यरित्या त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस करायचा असेल तर ॲडिक्वेट योग्यरित्या फिनान्स आपल्याला अवेलेबल असणं गरजेचं आहे. योग्यरित्या आपल्याकडे फिनान्स अवेलेबल नसेल, पैसा अवेलेबल नसेल तर आपला जो बिझनेस आहे तो आपण योग्यरित्या रन करू शकणार नाही. तर जर पैशाची यूज आपल्या ठिकाणी किंवा फिनान्सचा यूज हा आपल्या ठिकाणी बिझनेस प्रमोशन असेल, त्याचबरोबर जे काही रेग्युलर आपले वर्किंग आहे त्याच्यासाठी आपल्याला बिझनेसमध्ये पैशाची खूप गरज असते. त्याचबरोबर आपल्याला बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल, त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल त्याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बिझनेसमध्ये फिनान्सची गरज असते.
त्यामुळेच फिनान्सला त्या ठिकाणी मॉडर्न बिझनेसचं लाईफ ब्लड मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला बिझनेसमध्ये किंवा एखादा बिझनेस युनिट रन करताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं टोटल कॅपिटल लागतं, मग त्यामध्ये कोणकोणत्या कामासाठी आपल्याला टोटल कॅपिटल लागतं, त्याचे 4 कॅटेगरीज आपल्याला केलेले दिसून येतात. ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज प्रमोशनल कॅपिटल. इट इज नीडेड टू प्रमोट अ न्यू बिझनेस. प्रमोशनल कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर द प्रोजेक्ट प्लॅनिंग, feasibility स्टडी, प्रिपरेशन्स ऑफ मेमोरँडम अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन, प्रोस्पेक्ट्स अँड ऑल्सो फॉर मीटिंग द प्रमोशनल एक्सपेन्सेस. म्हणजे त्या ठिकाणी फर्स्ट आपल्याला कॅपिटल दिलं ते म्हणजे प्रमोशनल कॅपिटल. तर प्रमोशनल कॅपिटलची रिक्वायरमेंट का असते, तर नवीन बिझनेस प्रमोट करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल लागतं त्याला आपण प्रमोशनल कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी प्रमोशनल कॅपिटलच्या माध्यमातून आपल्याला न्यू प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी, त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारा फेजिबिलिटी स्टडी करणं असेल, त्याचबरोबर मेमोरँडम प्रिपेअर करण्यासाठी असेल, त्याचबरोबर आर्टिकल ऑफ असोसिएशन असेल, परत त्याचबरोबर प्रोस्पेक्ट्स आपल्याला तयार करण्यासाठी आपल्याला जो काही कॅपिटल लागतं त्याला आपण प्रमोशनल कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रमोशनल कॅपिटलच्या माध्यमातून ही सर्व कामं आपल्याला केलेली दिसून येतात. त्याचबरोबर इतर जे काही बिझनेसचे प्रमोशनल एक्सपेन्सेस आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल लागतं त्याला आपण प्रमोशनल कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात प्रमोशनल कॅपिटलच्या माध्यमातून बिझनेसचे जे काही प्रमोशन करायचं आहे, न्यू बिझनेसचं जे काही आपल्याला प्रमोशन करायचं आहे त्याचं फेजिबिलिटी स्टडी करणं असेल, त्याचं प्लॅनिंग करणं असेल, त्याचं जे काही प्रोस्पेक्ट्स निर्माण करणं असेल, त्याचबरोबर त्याचं इतर जे काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा प्रमोशनल एक्सपेन्सेस आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल केल्या जातात. त्याला आपण प्रमोशनल कॅपिटल असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज लॉंग टर्म कॅपिटल और फिक्स कॅपिटल. Fixed capital is required in initial period for the purchasing fixed assets such as plant and machinery, land, factory building, furniture, etc. Long-term capital remain in the business as long as business is going on. It is usually collected through the issue of equity and preference shares, debentures and a loan from term leading institutes. त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल किंवा फिक्स कॅपिटल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जी काही फिक्स असेट असेल बिझनेसची ती खरेदी करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल लागतं त्याला आपण फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेससाठी लागणारे प्लॅन्ट अँड मशिनरी असेल, त्याचबरोबर जमीन असेल, त्याचबरोबर फॅक्टरी बिल्डिंग असेल किंवा फर्निचर असेल, या सर्व फिक्स गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल लागतं त्याला आपण लॉंग टर्म कॅपिटल किंवा फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. तर हे कॅपिटल किंवा लॉंग टर्म कॅपिटल हे आपल्याला बिझनेस जोपर्यंत आपल्याला चालू आहे तोपर्यंत आपल्यासोबत असलेलं दिसून येतं. म्हणजे जोपर्यंत आपला बिझनेस रन केला जात आहे तोपर्यंत आपल्याला फिक्स कॅपिटल म्हणजेच आपला बिझनेस जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला फिक्स कॅपिटल हे बिझनेसबरोबर असलेलं दिसून येतं. तर फिक्स कॅपिटल किंवा लॉंग टर्म कॅपिटल हे कशा पद्धतीने कलेक्ट केलं जातं, तर त्या ठिकाणी इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर त्या ठिकाणी इश्यू केले जातात, त्याच्या माध्यमातून कलेक्ट केलं जातं, किंवा डिबेंचर्स त्या ठिकाणी इश्यू केले जातात, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल किंवा फिक्स कॅपिटल हे कलेक्ट केलं जातं. त्याचबरोबर जे काही टर्म लिडिंग इन्स्टिट्यूशन्स असतील त्यांच्या माध्यमातून देखील लोनच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं, की फिक्स कॅपिटल हे प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा आपले डिबेंचर्स असतील किंवा आपले प्रेफरन्स शेअर असतील किंवा इक्विटी असेल हे इश्यू करून देखील आपल्या ठिकाणी फिक्स कॅपिटल हे कलेक्ट करता येतं. अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल किंवा फिक्स कॅपिटलची ठिकाणी बिझनेससाठी रिक्वायरमेंट असते. नेक्स्ट इज शॉर्ट टर्म कॅपिटल और वर्किंग कॅपिटल. Working capital is necessary to meet the current need of the business. It is used for the purchase of current asset, raw material, spare part, payment of wages, etc. It is required only for the short period as it is recovered from the price charged to customer. Working capital is namely collected through the bank loan, public deposit and advance from customers. नेक्स्ट आपल्याला दिलं ते म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटलची आपल्याला बिझनेसमध्ये गरज का असते, तर त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस रन करत असताना करंट नीड ते येत असतात, म्हणजे ज्या तात्पुरत्या स्वरूपाच्या ज्या काही आपल्याला गरजा त्या ठिकाणी निर्माण होत असतात त्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग कॅपिटलची गरज असते. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला करंट असतील त्या खरेदी करणं असेल, त्याचबरोबर रॉ मटेरियलचा परचेस असेल, त्याचबरोबर स्पेअर पार्टचा परचेस असेल, त्याचबरोबर वेजेस जे आहेत ते पेमेंट करणं असेल, म्हणजेच कामगारांचा पगार देणं असेल, यासाठी आपल्याला ठिकाणी वर्किंग कॅपिटलची गरज असते. अशा प्रकारचं कॅपिटल हे आपल्याला शॉर्ट पिरियडसाठी गरज असते. म्हणजेच वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट ही आपल्याला अगदी शॉर्ट पिरियडसाठी असते व ते कॅपिटल हे आपल्याला कस्टमरच्या माध्यमातून जे काय आपण चार्ज करतो, म्हणजेच कस्टमरला प्रोडक्ट सेल करताना आपण जी काही प्राईस चार्ज करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला ते रिकवर झालेलं दिसून येतं. मग अशा पद्धतीचं वर्किंग कॅपिटल हे कशा माध्यमातून कलेक्ट केलं जातं, तर बँकचं लोन असेल, त्याचबरोबर पब्लिक डिपॉझिट असतील किंवा कस्टमरकडून ॲडव्हान्स स्वरूपात पैसे घेतलेले असतील, याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शॉर्ट टर्म कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल ही कलेक्ट केलं जातं. म्हणजेच थोडक्यात वर्किंग कॅपिटलच्या माध्यमातून बिझनेसच्या जे काही करंट गरजा आहेत किंवा जे काही
रेग्युलर जो काही लागणारं कॅपिटल असतं किंवा रेग्युलर बेस वर्किंगसाठी जो काही लागणारा फंड असतो त्याला आपण त्या ठिकाणी शॉर्ट टर्म कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच रेग्युलर गरजा फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणी लागणारा जो काही फिनान्स आहे त्यालाच आपण वर्किंग कॅपिटल असं म्हटलं जातं. मग तो आपण प्रोडक्ट सेल केल्याच्या नंतर कस्टमरकडून जी काही प्राईस चार्ज केली जाते त्याच्या माध्यमातून रिकवर देखील आपल्याला होताना दिसून येतो. असा फंड आपण त्या ठिकाणी किंवा असं कॅपिटल हे ठिकाणी बँक लोनच्या माध्यमातून, पब्लिक डिपॉझिटच्या माध्यमातून किंवा कस्टमरकडून ॲडव्हान्स पेमेंट घेऊन देखील आपण त्या ठिकाणी कलेक्ट करताना आपल्याला ऑर्गनायझेशन दिसून येतात. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट कॅपिटल. डेव्हलपमेंट कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर द एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन अँड मॉडर्नायझेशन ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. It is normally used for the purchasing new machineries, replacement of old asset, constructions of new factory building, manufacturing of new product, etc. It can be collected by the issue of new share, plowing back of profit, and long-term loan from the financial institute like IDBI, ICICI, MSFC, etc. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला कॅपिटल दिलं ते म्हणजे डेव्हलपमेंट कॅपिटल. मग डेव्हलपमेंट कॅपिटलची रिक्वायरमेंट का असते तर त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल, त्याचबरोबर बिझनेसचं डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, त्याचबरोबर बिझनेसमध्ये आपल्याला काही मॉडर्नायझेशन करायचं असेल, म्हणजे बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही मॉडर्नायझेशन करायचं असेल, त्याच्यासाठी लागणारं जे काही कॅपिटल आहे त्याला डेव्हलपमेंटल कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजे डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला जे काही कॅपिटल लागतं त्याला आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कॅपिटल असं म्हटलं जातं. मग या कॅपिटलच्या माध्यमातून काय काय केलं जातं तर त्या ठिकाणी आपल्याला न्यू मशिनरी परचेस करायची असतील तर त्या कॅपिटलच्या माध्यमातून परचेस केल्या जातात. त्याच्यानंतर ओल्ड असेट असेल म्हणजे जुनी काही आपली असेट असेल त्याचं रिप्लेसमेंट करायचं असेल त्याच्यासाठी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कॅपिटलचा यूज केला जातो. त्याचबरोबर आपल्याला जर फॅक्टरीसाठी नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायची असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कॅपिटलचा यूज केला जातो. त्याचबरोबर नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करायचं असेल तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट कॅपिटलचा ठिकाणी यूज केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कामांसाठी ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंट कॅपिटलचा यूज झालेला दिसून येतो. तर डेव्हलपमेंट कॅपिटल हे कशा पद्धतीने कलेक्ट केलं जातं तर त्या ठिकाणी नवीन शेअर इश्यू करून त्या ठिकाणी कलेक्ट केलं जातं किंवा आपला जो काही झालेला प्रॉफिट आहे तो प्लगिंग बॅक केला जातो. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये तो जो झालेला प्रॉफिट आहे तो बिझनेसमध्ये परत आणला जातो व त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कॅपिटल हे कलेक्ट केलं जातं. त्याचबरोबर जे काही फिनान्शियल इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडे लॉंग टर्म लोन आहे ते घेतलं जातं व त्याच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कॅपिटल हे कलेक्ट केलं जातं. मग हे लोन कोण देतं तर त्या ठिकाणी IDBI असेल, ICICI असेल किंवा MSFC असेल यासारख्या बँका आहेत किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत ते आपल्या ठिकाणी लॉंग टर्मवरती लोन देताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातून बिझनेसमन हे ठिकाणी आपल्याला डेव्हलपमेंटल कॅपिटल हे कलेक्ट करताना दिसून येतात. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी काही बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे ती डेव्हलपमेंट आपल्याला करताना दिसून येतात. अशा प्रकारचं कॅपिटल टोटल कॅपिटल हे आपल्या ठिकाणी बिझनेस रन करताना लागत असतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला अशा पद्धतीने कॅपिटल हे लागत असतं. नेक्स्ट इज फिक्स कॅपिटल. Fixed capital is the amount of capital which is required to purchase a fixed asset like a land, building, plant and machinery, etc. The capital invest in the fixed asset is called a long-term capital. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटल ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी अगदी ब्रीफमध्ये आपल्याला दिलेली आहे. म्हणजे अगदी एक्सप्लेनेशन त्याचं आपल्याला दिलेलं आहे. तर फिक्स कॅपिटल म्हणजेच काय तर आपण जे काही फिक्स असेट आहे ते परचेस करण्यासाठी जे काही यूज करतो त्याला आपण फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच लँड असेल, बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी असतील या सर्व गोष्टी करण्यासाठी खरेदी करण्यासाठी जे काही कॅपिटल यूज केलं जातं त्यालाच आपण फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर फिक्स असेटमध्ये जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट केलं जातं त्याला आपण लाँग टर्म कॅपिटल असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच लाँग पिरियडसाठी जे काय आपल्याला कॅपिटल लागणार असतं म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लाँग टर्ममध्ये आपल्या बिझनेसमध्ये राहणार आहेत त्या वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट केलेली असते त्यालाच आपण फिक्स असेट असं म्हटलं जातं किंवा लाँग टर्म कॅपिटल असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज डेफिनेशन. अकॉर्डिंग टू B.O. व्हीलर, फिक्स कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन फिक्स और लॉंग रन असेट. The amount of fixed capital needed varies directly with the amount of fixed asset owned or used by the business. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलची डेफिनेशन दिली आहे तर त्यामध्ये B.O. व्हीलर यांनी सांगितले की फिक्स कॅपिटल म्हणजेच काय तर आपण फिक्स असेटमध्ये किंवा लॉंग रन असेटमध्ये जे काही आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला आपण फिक्स असेट असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारच्या फिक्स कॅपिटलची गरज का असे असं त्यांनी सांगितलं तर त्याची गरज हे आपल्याला बिझनेसमध्ये जे काही आपण फिक्स असेट यूज करत असतो त्या किंवा ओन खरेदी करत असतो त्यासाठी आपण फिक्स कॅपिटलची गरज आपल्याला बिझनेसमध्ये असलेली दिसून येते. अशा पद्धतीची डेफिनेशन ही ठिकाणी आपल्याला B.O. व्हीलर यांनी फिक्स कॅपिटलची आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू हॉगलँड, फिक्स कॅपिटल इज कंपॅरेटिव्हली इझिली डिफाईन्ड टू द इन्क्लुडेड लँड, बिल्डिंग, मशिनरी अँड अदर असेट हॅव्हिंग द रिलेटिव्हली परमनंट एक्झिस्टन्स. हॅगलँड यांनी ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलची नेक्स्ट डेफिनेशन दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की आपण आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला परमनंटली जे काही असेट लागत असतात मग त्यामध्ये लँड असेल, बिल्डिंग असेल, त्याचबरोबर मशिनरी असेल, त्याचबरोबर इतर जे काही आपल्याला फिक्स असेट आपल्याला लागत असतात, परमनंट असेट लागत असतात त्याच्यामध्ये जी काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यालाच आपण फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात
आपल्या बिझनेसमध्ये परमनंटली ज्या काही गोष्टी असेट राहणार असतात त्याच्यामध्ये जी काय आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यालाच आपण फिक्स कॅपिटल असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज फीचर्स ऑफ फिक्स कॅपिटल. फर्स्ट इज नीडेड फॉर द मीटिंग लॉंग टर्म नीड्स. Fixed capital is needed permitting the long-term needs of the business unit. It is normally used for purchasing fixed assets and also for meeting promotional expenses. या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलचे काही फीचर दिले आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं आहे ते म्हणजेच नीडेड फॉर द मीटिंग ऑफ लॉंग टर्म नीड. म्हणजेच बिझनेसच्या ज्या काही लॉंग टर्म गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला ठिकाणी फिक्स कॅपिटलची गरज असलेली दिसून येते. म्हणजेच बिझनेसच्या ज्या काही लॉंग टर्म गरजा आहेत त्यामध्ये मग फिक्स असेट असेल ते खरेदी करणं असेल, त्याचबरोबर काही प्रमोशनल एक्सपेन्सेस असतील ते देखील आपल्याला फिक्स कॅपिटलच्या माध्यमातून केलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात फिक्स कॅपिटलच्या माध्यमातून आपल्याला लागणारी जी काही फिक्स असेट असेल किंवा आपले जे काही लॉंग टर्म प्रॉब्लेम आहेत ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटलची गरज असते. त्याचबरोबर आपल्याला काही प्रमाणात प्रमोशनल एक्सपेन्सेस देखील करण्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटलची मदत झालेली दिसून येते. नेक्स्ट इज नीडेड ॲट द बिगिनिंग. Fixed capital is needed at the time of company promotions in order to make a promotional expenses and also for the purchasing of fixed asset like a land and building, plant and machinery, furniture and fixture and so on. It is also required for the expansions and diversifications of business activities. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलची गरज केव्हा असते तर सुरुवातीच्या काळात आपल्याला फिक्स कॅपिटलची मोठ्या प्रमाणात गरज असते. म्हणजे ज्या वेळेला आपण कंपनी स्टार्ट करत असतो त्यावेळेला आपल्याला फिक्स कॅपिटलची मोठ्या प्रमाणात गरज असलेली दिसून येते. कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला कंपनीचं प्रमोशन करणं असेल, त्याचबरोबर कंपनीसाठी लागणारे जे काही फिक्स असेट आहे त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला फिक्स असेटची गरज असलेली दिसून येते. मग त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग खरेदी करणं असेल, प्लांट अँड मशिनरी खरेदी करणं असेल, फर्निचर अँड फिक्चरसाठी असेल, या एक्सपेन्सेससाठी आपल्या ठिकाणी फिक्स कॅपिटलची मोठ्या प्रमाणात गरज असलेली दिसून येते. त्याचबरोबर काही वेळेला आपण बिझनेसचं एक्सपान्शन करत असतो, त्याचबरोबर बिझनेसचं डायव्हर्सिफिकेशन करत असतो. या अशा प्रकारच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजसाठी देखील आपल्याला फिक्स असेटची मोठ्या प्रमाणात हेल्प झालेली दिसून येते. फिक्स कॅपिटलची मोठ्या प्रमाणात आपल्याला हेल्प झालेली दिसून येते. अशा प्रकारची फीचर्स ही आपल्याला फिक्स कॅपिटलची त्या ठिकाणी दिलेली आहेत. नेक्स्ट इज विड्रॉन नॉट पॉसिबल. फिक्स कॅपिटल कॅनॉट बी विड्रॉन फॉर बिझनेस कॅरीड ऑन बाय द कंपनी. नॅचरली फिक्स कॅपिटल इज अ परमनंट नेचर अँड हॅज अ लो लिक्विडिटी. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजे विड्रॉवल नॉट पॉसिबल. म्हणजेच एकदा का आपण बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये आपण फिक्स कॅपिटल इन्व्हॉल्व केलं की ते विड्रॉवल करणं हे पॉसिबल नसतं. कारण फिक्स कॅपिटल हे पूर्णपणे आपल्याला परमनंट नेचर असलेलं दिसून येतं. म्हणजे फिक्स कॅपिटलचं नेचर हे आपल्या ठिकाणी परमनंट नेचर असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्याची लिक्विडिटी देखील आपल्याला लो असलेली दिसून येते. त्यामुळे एकदा का आपण फिक्स कॅपिटल हे एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व केलं किंवा इन्व्हेस्ट केलं ते विड्रॉ करणं खूप कठीण असतं किंवा एकतर पॉसिबलच नसतं. अशा प्रकारचं नेचर हे आपल्या ठिकाणी फिक्स कॅपिटलचं असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. फिक्स कॅपिटल इज कलेक्टेड थ्रू द डिफरंट सोर्सेस व्हाया इश्युइंग शेअर, डिबेंचर्स अँड सो ऑन. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट फीचर दिले ते म्हणजेच कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजेच फिक्स कॅपिटल हे वेगवेगळ्या सोर्सच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी कलेक्ट केलं जातं. म्हणजेच फिक्स कॅपिटल करण्यासाठी आपल्याला डिफरंट सोर्सेस त्या ठिकाणी दिले, त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कलेक्ट करू शकतो. मग त्या ठिकाणी शेअर इश्यू करून असेल किंवा डिबेंचर्स असतील ते इश्यू करून असतील किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूट करून लॉंग टर्मसाठी लोन घेऊन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी फिक्स कॅपिटल हे कलेक्ट करताना आपल्याला फर्म ह्या दिसून येतात. रिक्वायरमेंट इज व्हेरिएबल. Fixed capital is required by the all business enterprise. However, the amount is not uniform for the all business. It is depend on the various factors such as nature of the business, size of the enterprise and so on. The amount of fixed capital required is much more as compared to the working capital requirement. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच रिक्वायरमेंट इज व्हेरिएबल. म्हणजेच प्रत्येक बिझनेसनुसार आपल्याला फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही बदलत असलेली दिसून येते. पण आपण जर एंटरप्राइजचा विचार केला प्रत्येक एंटरप्राइजचा तर त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही आपल्याला असलेली दिसून येते. परंतु त्याच्यामधली जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला युनिफॉर्म असलेली दिसून येत नाही. म्हणजे प्रत्येक बिझनेससाठी सेम अमाऊंट लागेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. तर ही डिपेंड असते ती म्हणजेच त्याचे वेगवेगळे फॅक्टर असतात. म्हणजेच बिझनेसचे नेचर असेल, त्याचबरोबर बिझनेस एंटरप्राइजचं जी काही साईज असेल किंवा इतर जे काही प्रोडक्शन साईज असेल, या सर्व गोष्टींवरती फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही ठरलेली असते. परंतु एवढं लक्षात येतं की आपल्याला जे काही वर्किंग कॅपिटल लागणार आहे म्हणजेच एखाद्या बिझनेससाठी लागणारं वर्किंग कॅपिटल आहे त्याच्यापेक्षा फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही जास्त असणार आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच आपल्याला एखादा बिझनेस रन करण्यासाठी जे काही वर्किंग कॅपिटल लागणार आहे त्याच्यापेक्षा फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही आपल्याला जास्त असलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही चेंज झालेली दिसून येते. म्हणजे प्रत्येक बिझनेसनुसार आपल्या ठिकाणी फिक्स कॅपिटलची रिक्वायरमेंट ही चेंज झालेली दिसून येते. नेक्स्ट इज नीड्स लॉंग टर्म प्लॅनिंग. Fixed capital needs the long-term planning. Many units face the excess or shortage of the fixed capital
or the unit may face a sick ड्यू टू द इनसफिशियंट मॅनेजमेंट ऑफ फिक्स कॅपिटल. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे नीड लॉंग टर्म प्लॅनिंग. म्हणजे फिक्स कॅपिटलचं प्लॅनिंग हे आपल्याला लॉंग टर्मसाठी केलं पाहिजे. म्हणजेच आपण जे काही फिक्स कॅपिटल आपल्या बिझनेससाठी घेणार आहोत ते आपल्याला लॉंग टर्मचा विचार करून त्या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणजेच आपण आपला बिझनेस किती रन करणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी फिक्स कॅपिटल लागणार आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. काही युनिटमध्ये जर आपण पाहिलं तर काही वेळेला त्याच्यामध्ये फिक्स कॅपिटलमध्ये एक्सेस झालेलं म्हणजे फिक्स कॅपिटल हे जास्त झालेलं दिसून येतं. तर काही वेळेला त्यामध्ये आपल्याला शॉर्टेज कमतरता देखील आलेली दिसून येते. तर काही वेळेला फिक्स कॅपिटलचं योग्य मॅनेजमेंट न केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वेगळे प्रॉब्लेम देखील आपल्याला बिझनेस फर्ममध्ये येताना दिसून येतात. त्यामुळे बिझनेस फर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिक्स कॅपिटल रिक्वायर करत असताना किंवा फिक्स कॅपिटल कलेक्ट करत असताना लॉंग टर्म प्लॅनिंग करूनच त्या ठिकाणी आपण फिक्स कॅपिटल हे ॲक्वायर्ड केलं पाहिजे किंवा कलेक्ट केलं पाहिजे. तरच आपण त्या ठिकाणी योग्यरित्या बिझनेस हा लॉंग टर्मसाठी आपण रन करू शकतो. जर योग्यरित्या त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं नाही, त्याचं योग्यरित्या मॅनेजमेंट केलं नाही तर ठराविक काळानंतर आपल्याला त्या ठिकाणी शॉर्टेज येऊ शकतो किंवा त्यामध्ये त्यांचं मॅनेजमेंट नसेल तर वेगळे प्रॉब्लेम देखील आपल्या ठिकाणी फेस करावे लागतील. त्यामुळे फिक्स कॅपिटल आपण कलेक्ट करत असताना पहिलाच आपण लॉंग टर्मचा विचार करून लॉंग टर्म प्लॅनिंग करूनच त्या ठिकाणी आपण फिक्स कॅपिटल हे कलेक्ट केलं पाहिजे व कलेक्ट झालेलं कॅपिटल देखील कशा पद्धतीने यूज करायचं त्याचा देखील आपण लॉंग टर्मच्या प्लॅनिंगनुसारच त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. नेक्स्ट इज अप्रिसिएशन अँड डिप्रिसिएशन. The value of the some fixed asset like a land and building, plant and machinery are increased due to the course of time. As a result, there will be the depreciation of fixed capital of the company. In addition, depreciation is the amount of fixed capital which reduce the value of assets. नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच अप्रिसिएशन अँड डिप्रिसिएशन. म्हणजेच फिक्स कॅपिटलमध्ये काही वेळेला आपल्याला अप्रिसिएशन म्हणजे वाढ झालेली दिसून येते तर काही वेळेला आपल्याला डिप्रिसिएशन झालेलं दिसून येतं. म्हणजेच आपले जे काही फिक्स असेट आहेत त्यामध्ये काही काळानंतर त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन हे झालेलं दिसून येतं. म्हणजेच लँड अँड बिल्डिंग असेल, प्लॅन्ट अँड मशिनरी असेल, हे काही टाईमनंतर ठराविक टाईममध्ये नंतर त्याच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. म्हणजे लँड अँड बिल्डिंगमध्ये जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते किंवा प्लॅन्ट अँड मशिनरी असेल त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला काय मिळतं तर कंपनीचं जे काही फिक्स कॅपिटल आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रिसेशन झालेलं दिसून येतं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला अचूकता निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर जर आपण त्या ठिकाणी आपल्याला जे काही लागणारे कॅपिटल आहे ते आपण डिपॉझिशन केलं किंवा फिक्स कॅपिटलमध्ये आपल्याला जर डिपॉझिशन झालेलं दिसून आलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपले जी काही असेट आहे त्याची व्हॅल्यू देखील आपल्याला ठिकाणी काही वेळेला रिड्यूस झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला फिक्स कॅपिटलमध्ये काही वेळेला अप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन हे झालेलं दिसून येतं. म्हणजेच काही वेळेला फिक्स कॅपिटलमध्ये अमाऊंटमध्ये आपल्याला काही वेळेला वाढ झालेली दिसून येते कारण एखाद्या ठराविक पिरियडनंतर आपल्या जे काही फिक्स असेट असतात त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. तर काही वेळेला काही असेटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यूमध्ये कमतरता झालेली दिसून येते. त्यामध्ये आपल्याला फिक्स कॅपिटलमध्ये डिप्रिसिएशन देखील आलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ. Fixed capital provides a strength for the survival and stability of manufacturing company. It make a positive contribution for the earning profit. It is rightly treated as the backbone of the business enterprise. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजे ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ स्ट्रेंथ. म्हणजेच एखाद्या बिझनेसची स्ट्रेंथ म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फिक्स कॅपिटलचा यूज झालेला दिसून येतो. म्हणजेच फिक्स कॅपिटल हे ठिकाणी एखाद्या बिझनेसचं स्ट्रेंथ आहे असं मानलं जातं. कारण फिक्स कॅपिटलच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल त्याची स्टॅबिलिटी असेल किंवा त्याचं सर्वायवल असेल हे वाढवण्यासाठी आपल्याला मदत करताना दिसून येते. म्हणजेच एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल त्याची स्ट्रेंथ असेल किंवा त्याची जी काही सर्वायवल असेल किंवा स्टॅबिलिटी असेल ती वाढवण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला फिक्स कॅपिटलची मोठ्या प्रमाणात मदत होताना दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करण्यासाठी देखील पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन हे फिक्स कॅपिटलचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच फिक्स कॅपिटलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट अर्न करायला देखील मदत होताना दिसून येते. त्यामुळेच फिक्स कॅपिटलला त्या ठिकाणी बिझनेस एंटरप्राईजचा बॅकबोन मानला जातो. म्हणजेच जो काय आपला कणा जो मानला जातो त्याला आपण बिझनेस एंटरप्राईजमध्ये फिक्स कॅपिटल त्या ठिकाणी बिझनेसचा बॅकबोन असं मानलं जातं. अशा पद्धतीने वेगवेगळे फीचर्स हे आपल्या ठिकाणी फिक्स कॅपिटलचे दिलेले आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की फिक्स कॅपिटल हे प्रत्येक बिझनेससाठी किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच प्रत्येक बिझनेसमध्ये फिक्स कॅपिटल हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. त्याच्या माध्यमातून वेगवेगळे बेनिफिट्स हे देखील आपल्या ठिकाणी झालेले दिसून येतात.